इतर सुई नवीन लावायची बरं का. आता इथं 2 स्क्रू आहेत बघा, वर एक आहे खाली एक आहे. हे खालचा स्क्रू अर्धी अटी लूज करायचा. बघा ताई, खालचा स्क्रू हा सुई निघाली बाजू निघाली नाही. एकालाच लूज करायचं फक्त, वरच्याला नाही करायचं. ही पूर्ण गोल आहे ना. आता एका साईडला हो का इथं खड्डा आहे, दिसला का खड्डा. ही खड्ड्याची बाजू, ही जे 2 होल आहेत ह्या साईडला करायची खड्ड्याची बाजू. आणि एका साईडला ही उभी रेघ आहे असं, ही आपल्याकडे आली पाहिजे बरं का. ही खड्ड्याची बाजू पाठीमागं, उभी रेघ आपल्याकडे. जेवढी वर बसते तेवढी वर लावायची. सरळ लावायची हा. खड्डा पाठीमागं. ही स्क्रू पूर्ण बाहेर काढायची गरज नाही, फक्त अर्ध्या लूज केलं की निघते बाजूला. आता समजा हे जे आपण फॉल्ट आहे ना, ह्याच्यावर तुम्हाला अर्जंटमध्ये शिलाई करायची तर करू शकतो बरं का. फॉल केला हा, ह्याच्यावर नाही करायची, ह्याच्यावर. फॉलसाठी पिकोच आहे हा, पिको करताना हे लावायचं फॉलसाठी. ते आता मी कसं वेगळं हँडल करून बघायचं, त्याच्यामुळे माझ्याकडे लक्ष द्यावं. प्रत्येक वेळेला टाईट करावंच लागते का? हा, आता टाईट तर करावं लागेल. हे लूज ठेवल्यानंतर मग सुया तुटणार त्याच्यावर. मला बरं दिसतं बे सुया घालायला पटपट. काय करावं आता, रोजचंच काम आहे. आमचं रोजचं काहीतरी ताप होतं की आम्हाला. आता बघा, हे साधी शिलाई हा. साधी शिलाई करताना ही नट फक्त लूज करायचं. लूज केल्यानंतर कुठं आले 0वर. हे आपल्या मनावर लहान मोठी टीप त्या मशीन झालं. स्टूल लागते होते, खुर्चीवर कसं करतो मी काम. अरे की छान आहे का. आधी पण कामापुरती म्हणतात ना, ते जास्त जाड वापर. जाडवर लावू नका. आता काय होतं, खेडेगावामध्ये घेऊन जातात मशीन, गोदडी शिवा, ते खाताचे पोते शिवा, असं करतात. ते नाही चालत. हे कशी काय? हे पिको फॉलचे. कोणचे पिको फॉलचे? आता त्या याच्यावर काजे पण होते ना, काजे बटन. आपलं बटनचं घर काजे पण हे लावायचं 1.5 नंबरवर बरं का. 1.5 नंबरवरती काजासाठी लावायचं 1 वर. 1 वर. नाही का? एक साईड झाली. बटनची साईज बघायची काय आहे ते. हा, ते कपडा असं फिरवून घ्यायचं. ते 2 वर केलं का तिकडचं? 2. 1.5 आणि 2. नंतर असं दुसऱ्या साईडला मारायची शिलाई. एम्ब्रॉयडरी सारखं म्हणायचं. नंतर याला कात्रीने कट करायचं. बरं आहे की, चांगलं. बघा फॉल करून आता.